आमच्या महत्त्वाच्या दोन मागण्या याच्यामध्ये आहे। ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे नुकतीच आता नाशिक या जिल्ह्यामध्ये इपिस्टिन फाईल निघालेली आहे, त्या फाईलमध्ये 58 प्रकारचे अश्लील व्हिडिओ त्या व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ तात्काळ पोलिसांनी जमा केलेले आहे। त्या व्हिडिओ संदर्भात कुठेही छेडछाणी व्हायला नको पाहिजे, म्हणून तात्काळ आपण ज्या रुपालीताई चाकणकर आहेत, या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, तात्काळ यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। आणि ज्याप्रमाणे आपण अशोक खरात यांना आरोपी केलं, त्यांना शिक्षा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं, त्याचप्रमाणे रुपालीताई चाकणकर यांना सुद्धा सह आरोपी करा, अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी आहे। कारण की राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे आणि आम्ही नाही म्हणत, अजित पवार गटाच्या ज्या महिला नेत्या आहेत रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी मागणी केलेली आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा घ्या। मग हे महाराष्ट्र सरकार नेमकी कुणाची वाट पाहत आहे? आम्हाला असा संशय आहे की महाराष्ट्र सरकारचे हे जे महायुतीचे मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, यांना त्या व्हिडिओच्या संदर्भात कुठेतरी छेडछाणी करायची आहे आणि तिच्यामध्ये जे आपल्याला इपिस्टिन फाईल मी तुम्हाला सांगितलं, जे काही संशयित असतील त्यांना कसं बाहेर काढता येईल अशी या दाट शक्यता आहे। म्हणून हे कुठेतरी थांबायला पाहिजे। म्हणून आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रस्त्यावरची लढाई आम्ही तीव्र स्वरूपामध्ये लढू असे आपल्याला सांगू इच्छितो। आम्ही आज महिला आघाडी उभाटा गटाकडून आम्ही आज निवेदन देत आहोत आणि आम्ही आज छोटासा मोर्चाही काढलेला आहे। याच्यापेक्षा आम्ही जर राजीनामा नाही घेतला रुपाली चाकणकरचा तर याच्यापेक्षा तीव्र मोर्चा काढण्यात येईल व जो भोंदू बाबा आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे और त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा कुठेतरी धागादोरा असू शकतो, म्हणून आम्ही खराते सोबत भोंदू बाबा सोबत त्यांनाही सह आरोपी करा अशी आमची महिलांची मागणी आहे। व ज्या व्हिडिओ क्लिप मिळालेल्या आहे 58, त्या क्लिपांमध्ये हॉलिवूड, बॉलिवूड आणि राजकीय नेते यांचे सगळ्यांचे तिथं व्हिडिओ आहेत। म्हणून त्या माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की ते सगळे व्हिडिओ जप्त करून आणि त्याची सखोल चौकशी करून आणि रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन आम्हाला न्याय देण्यात यावा, कारण की जेणेकरून महिलेने वाचा फोडली म्हणून एवढं मोठं रॅकेट हे हाती लागलेलं आहे, तर या रॅकेटचा पर्दाफाश व्हायलाच पाहिजे। गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी प्रकरण सुरू होतं आणि या ठिकाणी काही पत्रकारांनी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय। काय कारण की ती बाब अतिशय गंभीर आहे असं आता सगळ्यांना वाटू लागलेलं आहे। कारण रुपाली चाकणकर या त्यांना छत्री धरतात, त्यांचे पाय धुतात। मग रुपाली चाकणकर यांनी पाय धुवून भोंदूबाबांकडे अशी कोणती मागणी केली होती का त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद हवं होतं, का त्यांना उपमुख्यमंत्री पद हवं होतं? भोंदू बाबा हा कशासाठी त्यांचे पाय धुवून ते पाणी पित होत्या आणि त्याच्यामध्ये ह्या इन्व्हॉल्व होत्या। यांच्या काय असं राजकीय यांना मोठं पद पाहिजे असेल, त्यामुळे यांनी हे असं षडयंत्र रचलं आणि त्यांच्यामध्ये त्या आता अडकलेल्या आहेत आणि त्यांचे पूर्ण व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेले आहेत। त्या सगळ्या महिलांनी पाहिलेले आहेत आणि महिलांमध्ये तीव्र असा संताप होत आहे। म्हणून महिला आयोग या पदावर राहण्याचा त्यांचा कोणताही नैतिक अधिकार नाही, म्हणून त्यांचा आम्ही राजीनाम्याची मागणी करत आहोत। आम्ही आता निवेदन द्यायला जात आहोत। मनीषा पाटील, महानगर अध्यक्ष। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।